बहुतांश भागात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये देखील पावसाची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर मुंबईमध्ये पुढील 5 दिवस कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी रविवार, सोमवार आणि मंगळवारी तसेच बुधवारी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। धुळे, नाशिक, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, बीड, गडचिरोली आणि सांगली, धाराशिवमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय। सांगलीच्या मिरजमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलंय। मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय, तर यामध्ये अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली आहेत। शहरातल्या मिशन चौक या ठिकाणी रिक्षा स्टॉपवर मोठं झाड उन्मळून पडलंय, त्यामुळे रिक्षांचं देखील मोठं नुकसान झालंय। अखेर अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी पडलेली झाडं हटवण्यात आली आहेत। अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडलाय। पावसामुळे रस्ते देखील जलमय झाले तर अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली आहेत। पावसामुळे रिक्षांवर झाडं कोसळली आहेत। तर सांगलीमधली ही दृश्य आपण पाहतोय। मिरज शहराला देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झालाय। पावसाचा परिणाम हा विजेवरती देखील झालाय। काही ठिकाणी विजेचे खांब पडले तर झाडं देखील उन्मळून पडली आहेत। विजेचे खांब पडल्यानं या ठिकाणी वीज पुरवठा देखील काही काळ खंडित झाला होता। आता शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे। या संदर्भात शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। शरद, सध्या सांगलीमध्ये कसं वातावरण आहे? पाऊस पडतोय का? वर्षा, अगदी काल दुपारपासून आज सकाळपर्यंत रात्रभर सांगली जिल्ह्यात आणि सांगली शहराच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। इतका पाऊस झालेला आहे की सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे जे झाडं उन्मळून पडले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरवर सुद्धा झाडं पडलेली आहेत। वीज पुरवठा कालपासून खंडित आहे। ऐन उकाड्यात अशी परिस्थिती झाल्यामुळे फार दयनीय अवस्था झालेली आहे। अनेक भागात शहराच्या घराच्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। निश्चितच, त्यामुळे आता शेतकऱ्यांची देखील चिंता वाढल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।